चे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात। 5 जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात। नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्त्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो, आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो। त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे। त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे। जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉईस सॅम्पल घेण्याचे तर पोलिसांना व्हॉईस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉईस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल। मला कायदेशीर समजत नाही, पण मीडिया ट्रायल असायचा संबंध नाही। फेसबुकला पोस्ट करणं, मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं घाणेरडं विषारी वक्तव्य कर। मला 12 वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल 3-3:30 पर्यंत मला झोपच आली नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल, शिवरायांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत, जिवंत आहेत, हेच मला पटत नव्हतं। आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार, म्हणून मी समाजासमोर आरोपीची मंजूर केलेली आहे। काही त्या तपासातला प्रोग्रेस आणि ज्या फॅक्ट आहेत त्याच्याबद्दलची काही माझ्यावरती काही बंधने असल्यामुळे मी आपल्याला ती माहिती देऊ शकत नाही, परंतु 7 दिवसाची मागितलेली होती कस्टडी, त्याच्यापैकी 28 तारखेपर्यंत 4 दिवसाची मंजूर केलेली आहे। तिकडून देखील अनेक गोष्टींचा विरोध त्या ठिकाणी केला गेला। प्रशांत कोरटकर जो आहे तो संपूर्ण तपासाला सहकार्य करते, मात्र त्या ठिकाणी पोलीस कस्टडीची गरज देखील नव्हती। नाही, ते सगळे मुद्दे मान्य कोर्टाने खोडून काढलेले आहेत। मान्य कोर्टानं असं वाटलं की तपास त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच 28 तारखेपर्यंतची कस्टडी मंजूर केलेली आहे। मीडिया ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहे, म्हणूनच ते आता हे मुद्द्यांच्याबद्दल मी काही कमेंट करू इच्छित नाही आणि मी करू शकत पण नाही, प्लीज। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला 3 दिवसांची पोलीस कोठडी म्हणजे 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। प्रशांत कोरटकर यांची 3 दिवसांसाठी पोलीस कोठडीत आता रवानगी करण्यात येणार आहे। कोल्हापूरमध्ये शिवप्रेमी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत। कोल्हापूर सत्र न्यायालयातून बाहेर आणताना प्रशांत कोरटकर याच्यावरती 2 जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी या दोघांनाही अडवलं, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे।